तुला मग काय नको पाजी जाऊ त्याला. मला आण ना. मला आण पप्पा काकाला दे माझ्या. पप्पा दे काकाला. तर आम्ही स्टे केलाय हरिहरेश्वर मध्ये आणि ही अशी रूम भेटली आम्हाला. आणि आम्ही आता 4 वाजता जाणार आहे टर्टर फेस्टिवल बघायला. आणि रूममध्ये आल्यानंतर इथं काका पुतण्या आणि बाबा यांची चालली आहे मस्ती आणि मी काढते त्यांचा व्हिडिओ. तर आम्ही हरिहरेश्वरमधून या जेटीमध्ये जाणार आहे वेळास येथे टर्टर फेस्टिवल बघायला. तर या जेटीमध्ये आमची गाडी पण घालायची आहे. त्याचा बाबा कुठे? मोठं डेंजरस काम आहे गड्या. अरे पाय काढ बाजूला. लोक चाललेत बघा टर्टल फेस्टिवलला. 3 किलोमीटर चालायचे हे ऐकून ह्या दोघांची फाटली नाही. मी मस्त झोपलो असतो. रातभर झोप नाही. रात्री 2 वाजून जागी. 2 नाही 3 आणि वाजता. अंशीचे बाबा तर झोपलेच नाही रात्रभर. आता आम्ही चालले टर्टल. म्हणजे आपल्याला जायला अर्धा तास जायचं. 10 मिनिटं लागते म्हणे टर्टल फेस्टिवल बघायला. तर चला. करवंदाचे झाडाला करवंद बघा किती छान छान लागले पण कच्चे आहेत सगळे. तर इथं पावती घ्यायचं काम चाललंय. बीचला तर हे नसते ना पावती आहे. कसं आता आम्ही 40 वर्ष आलो कुठल्या बीचला पावती नाही दिल्या. पहिल्यांदा ऐकतोय पावती. आता आमच्याकडे कधी आला? काय 40 वर्ष. तुमच्या इकडे काय वेगळं आहे मग बीच काय तिथं समुद्र? हा तुम्ही किती जाणार? 5 जण. कसला फेस्टिवल? आणि एक टर्टल. 1.5 वर्ष मग आम्हाला टर्टल नाही बघायचं. आम्ही बीचला आलोय. टर्टल बाजूला काढून ठेवा. वन विभागाचा उपक्रम आहे आणि याच्यामध्ये ज्या कुठल्या बीच वरती कासव महोत्सव होते तिथे असं तिकीट घेतलं जातं. तुम्ही किनाऱ्यावर गेला तर आपल्याला मोबाईल माहिती तिथे वन विभाग तवर म्हणजे येणार आहे. आता इथं इथं अंडे उबवायला ठेवलेत कासवांचे.
असतं माहितीये की आपल्या हातात नसतो ते, कारण जीवची सवा खूप खाली असते. त्यांना स्ट्रगल करत वरती येणंपर्यंत त्यांना खूप वेळ लागतो आणि कोणाची शक्यता बाहेर पडत नाही. आणि आपल्याला घरच्या इथं ओपन आहे, कारण त्याच्या पुढे आता 22-23 पासून 3-4 घरचे ओपन होऊ शकतात, एवढी मला खात्री आहे. आणि आपल्याकडे यंदा 1 महिना लेट करतो. तेव्हा ह्या वेळेला आमची 1500 पर्यंत मिळत जातात. शक्यता आहे, चान्सेस आहे. ते कसं आहे म्हणजे पलीकडे येणाऱ्याला शक्यता बघायला मिळत नाही, कारण कसं की 7:30 आपला टायमिंग येतो 7. त्यांच्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे. सकाळी आले होते का? हे त्याच्या डोळ्यात माती गेली बघ ना. त्याला ऐकत नाही, तर उचललं तरी ऐकत नाही. ए अशा पद्धतीने आमचा झालाय पोपट. तिथं हेच नाही, अंडे दिले पण पिल्लच वरती नाही आले कासवाची, त्यामुळं आमचं आता झालेलं आहे पोपट. आणि आता आम्ही चप्पल घालून निघतोय घराच्या दिशेनं, रूमच्या दिशेनं रिटर्न घरी जाते म्हणजे. आणि जोपर्यंत आम्ही इथं काउंटरला तर तोपर्यंत इथली सगळी टीम गायब आहे. आम्ही रिफंड साठी प्रश्न रिफंडचा पण नाहीये, पण प्रश्न फक्त एवढाच आहे की आता ऑफकोर्स त्यांनी काय पैशासाठी बघून नाही आली इथं. ते 100 रुपये काय अशी किती मोठी गोष्ट नाही. गोष्ट ही मोठी आहे की तुम्ही कसं हे करतायत. म्हणजे जर तुम्हाला माहित होतं की ह्या आज कासव अंडे देणार नाही, तर मग तुम्ही तिकीट विकूच नका ना. अंडे नाही पिल्ल, अंड्यातून पिल्ल. काय आहे ते. आणि म्हणे सकाळी सोडले त्यांनी पिल्ल. तर हे असं लेवलचं थोडं याच माणसाला बोललो काय. नाही हा हे नाही हेच होतं. हा तर अशा पद्धतीनं आता इथं सगळी टीम गायब आहे. आम्ही मगाशी तिथं तिकीट घेण्यासाठी दुसऱ्या लोकांजवळून भांडत होते ना, आता इथं सारी टीम गायब आहे. पण इथं हे बघा, हे श्रीवर्धन वरून हे जे गृहस्थ दिसत आहे ते श्रीवर्धन वरून आले होते, परंतु आता इथं अशा पद्धतीनं त्यांचे जर स्कॅमचे व्हिडिओ घेतलेत, आम्ही कलेक्ट केलेत. आता आपल्याला राग आला होता की ते लोक नाही का फुकट मध्ये जायला मागत होते, आपल्याला राग यायचा. आणि त्यांनी बरोबर क्वेश्चन विचारला होता, GR दाखवा. ऍक्च्युली GR नसणारच त्याचा, तर ते लोक बरोबर होते आणि त्यांचे पैसे वाचले. अशा प्रकारे आम्ही निराश होऊन रिटर्न आमच्या हरिहरेश्वरकडे रिटर्न चाललो. त्यांना फ्रस्ट्रेशन नाही होणार ना. तर ही जी फी आहे ना, ही जी त्यांनी 100 रुपये घेतली ना, ही कासव बघण्यासाठी नाही घेतली. ही स्वच्छता फी आहे आणि त्यांना राईट पण आहे थोडा. त्यामुळे तुम्ही असं तो कायदेशीर लढा पण नाही होऊ शकत नाही. पण त्यांनी त्या तिकीटा नाव असतं ना, कासवे प्रदर्शन किंवा काय वाटेवर तुम्हाला ते बघायचं. काय होतं तिकीट नाव दाखवा. हे त्याचं नाव आहे बघा, स्वच्छता उपकर. स्वच्छतेच्या नावाखाली पैसे घेतले आणि स्कॅम झाला. आम्ही तर कचरा नेला पण नाही. त्यांनी त्याऐवजी इथंच नाही का हे करायला पाहिजे होतं, तुमच्या बॅगा चेक करा. तुम्ही कुरकुरे मुरमुरे नाही घेऊ जाऊ शकत, किंवा मग बॉटल्स वगैरे नाही घेऊन जाऊ शकत. राग आलाय. प्रवेश फी आहे, स्वच्छता उपकार और प्रवेश फी. हा पॉइंट घ्या. पॉइंट थकवलं मला आता. आंबा कुठे रे? जा आता मी माग राहतो, म्हणजे मागे नाही लागायचं. अयो फोटो तर छान येत आहे इथं. हो चला वहिनी, ये जाईन काय ते 10 वाजता जाते.
हो घालला आई बारकी बारकी प्रजाती आहे गाईची. अशा पद्धतीनं आम्ही निराश होऊन रूमला आल्यानंतर जेवण केलं. बाकी सगळ्यांचे जेवण झालंय. अंशू काका अंशूला जेवण करू घालताय.